तुम्हाला ठाऊक आहे मी कशा कार्यक्रमासाठी आली आहे? आपण रामकथा ऐकणार आहोत. आपली जीवनशैली कशी असावी, मर्यादा कशा असावे, हे आपण रामकथेतून शिकतो, रामाच्या जीवनातून शिकतो. श्रीरामचंद्रांनी आपल्या पित्याच्या केलेल्या वचनांमुळे त्यांनी वनवास स्वीकारला. आणि इथे असे लोक आहेत जे सत्तेसाठी पिता काय बोलले ते त्यांना लक्षात पण नाही राहत. तर मी एवढंच बोलू शकते, आज तुम्ही पण इथे बसा आणि रामकथा ऐका. तुम्हाला जीवनाचा सार त्यात मिळून जाईल आणि कोण काय आहे ते कळून जाईल. उद्धव ठाकरे यांनी आज सुरुवातीला कलंक हा शब्द वापरला, तर आता मनोरुग्ण असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी खरंच सांगते, आपण कशा कार्यक्रमाला आलोय? आपण रामकथेला आलोय. मुळजींनी ते ऑर्गनाईज केलं आहे. किशोरीजी त्यात जयाजी त्यात आपल्याला कथन करणार आहे. त्यातनं तुम्हाला सगळा सार कळेल जीवनाचा. ही सगळी जे उलट पलट या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, त्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही लोकांची सेवा करा आणि देवाचा भाव ठेवा. काल पुण्यामध्ये खूप मोठे सभाच्या वेळेस गोंधळ झाला. काही महिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि थेट फडणवीस साहेबांचा राजीनामा मागितला त्यावेळेस. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात सुव्यवस्था राहणं हे जरुरी आहे आणि मला वाटतं की देवेंद्रजी आणि मला ठाऊक आहे ते तत्पर आहेत. ते पूर्णपणे लक्ष घालून महाराष्ट्रात शांती राहो यासाठी प्रत्येक गोष्ट करतील. सत्संगला आला आहात म्हटलं, काय सांगायला विषय? मी तेच आता सांगितलं. आपण आज सत्संगेसाठी आलो आहोत. श्रीराम प्रभू यांच्या जीवनातून आपल्याला कळतं की आपण कसं जगायला पाहिजे. मला वाटतं की आपण अयोध्या मंदिर तिथे जी प्रतिष्ठापना केली आहे राम भगवानांची, लल्लाची, तर त्यातनं आपण काय शिकायचं? तर मर्यादा शिकायची आपल्याला. आणि मर्यादा पुरुषोत्तम करून जर आपण काही शिकू शकलो तर हे सगळं जे चालू आहे जीवनात ते प्रत्येकाच्या जीवनातून जाईल आणि जीवन सुखद होईल. निखिल वागळेंवर काल हल्ला झाला, याकडे कसं बघताय? शेवटचा प्रश्न, निखिल वागळे हल्ला झाला, याकडे कसं बघताय आपण? मला असं माहीत आहे की निखिल वागळेजींवर खूपदा हल्ले झाले आहेत. ते आपले राईट टू स्पीचचा खूपदा दुरुपयोग करतात. त्याच्याने लोक पण आपल्या राईट्सचा दुरुपयोग करतात. तर मला वाटतं हे दोन्हीकडून संपायला पाहिजे. त्यांनी पण एका मर्यादेत राहून बोलायला पाहिजे आणि लोकांनी पण फिजिकल व्हायलन्सपासून दूर राहायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.